हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज होता माझ्या लहान भावाचा वाढदिवस आणि त्याच्या बाईकची आम्ही डिलिव्हरी घ्यायला चाललो होतो. तर हा बघा बर्थडे बॉय लॉन्ड्रीचे कपडे घेऊन जात. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि आज माझ्या लहान भावाच्या नवीन गाडीची डिलिव्हरी आहे. 2 व्हीलर घेतलेली आहे त्याने, FZ नवीन मॉडेल कोणता तो माहिती नाही. आता मी शोरूमला चाललो आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला, तर तिथे जाऊन तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन शेअर करतो. तर डिलिव्हरी घेण्यासाठी इथे मी, मम्मी, प्रणव आणि नितीन आलो होतो. ही ब्लू कलरची जी बाईक दिसते ती आमची आहे आणि मम्मी आणि प्रणव ऑटोने आले होते. आणि तुम्ही इथे बघू शकता मम्मी किती टेन्शनमध्ये आले की आज किती खर्च होईल आणि किती नाही. जोक्स अपार्ट, आम्ही इथे प्रणवची वाट बघत होतो. प्रणव काहीतरी डॉक्युमेंटेशन्स कंप्लीट करत होता. आणि ही जी गाडी आहे ती आम्ही चेंबूरच्या एका शोरूममधून घेतली आहे. हे नवीनच झालेलं आहे यामाचं शोरूम चेंबूरमध्ये. आणि आता आतमध्ये चाललो आहे फायनली. आणि मला तर काय आयडिया नाही आहे कोणतं मॉडेल घेतलं त्याने, तर बघूया आपण आतमध्ये जाऊन. आतमध्ये गेल्या क्षणी बघते तर काय, नितीन भिडला होता इथे एका स्पोर्ट्स बाईकवरती. त्याला खूपच आवडते स्पोर्ट्स बाईक आणि त्यातल्या त्यात नितीनला तर स्पोर्ट्स बाईकचा खूपच क्रेज आहे. त्याची इच्छा आहे अशी की एखादी तरी सुपर बाईक किंवा स्पोर्ट्स बाईक त्याने घ्यावी, पण मी ह्याच्या नक्कीच अगेन्स्ट आहे. आणि हे होतं शॉपचं रिसेप्शन एरिया आणि इथे सध्या त्यांचे आता काहीतरी डॉक्युमेंटेशन चालू होते, पेपर वर्क्स. त्याच्यानंतर हा जो त्यांचा एक्झिक्युटिव्ह आहे तो नितीनला गाडीच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन देत होता की जशी काय त्याची फर्स्ट सर्व्हिसिंग झाली, वॉरंटी झाली किंवा रोड साईड असिस्टन्स झालं, खूप काय काय समजवत होता. जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्हाला इथेच बसून सगळं काही पेपर वर्कसुद्धा करायचं होतं आणि ऐकायलासुद्धा लागत होतं की ते जे इन्स्ट्रक्शन्स देत होते ते. मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला होता की एवढं काय काय असतं. एक्झिक्युटिव्ह जी काय माहिती देत आहेत ती आम्ही घेतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशनमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात. आणि इथे मम्मीच्या साईनसोबत फायनल पेपरवर्क झालं होतं आणि फायनली तो क्षण आला होता. इथे जे बुकलेट्स वगैरे होते ते हँडओव्हर केले प्रणवला आणि प्रणवच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकाल तुम्ही. इथे मी त्याला चिडवत होते की त्याने जे स्वप्न बघितलं होतं ते त्याचं पूर्ण झालं. अगोदरसुद्धा त्याच्याकडे एक गाडी होती पण त्याला ही स्पोर्ट्स बाईक हवीच होती. सो असं काही होतं तिथलं सीन. आणि मग इथे शोरूमचे जे एक्झिक्युटिव्स होते त्यांच्याद्वारे चावी देण्याचा कार्यक्रम केला आणि आता फायनली अनरिव्हिलिंग होणार होती गाडी. आणि येस, गाडी होती FZ आणि जो मॉडेल होता तो होता FSI आणि पुढचं मला माहिती नाही एवढी इन्फॉर्मेशन. गाडी बाहेर आणल्यानंतर सुद्धा ते एक्झिक्युटिव्स प्रणव आणि नितीनला बरंच काय काय त्या गाडीबद्दल समजवत होते. जसं की ह्या गाडीमध्ये त्याला ब्लूटूथचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे की जेणेकरून फोन रिसीव्ह वगैरे पण करू शकतो. आणि इथे त्याचा आनंद तुम्ही बघू शकता की तो किती हॅपी आहे. तर इथे त्याची स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे त्याची मागची जी बसायची सीट आहे ती खूप उंच होती रेग्युलर बाईकपेक्षा. मम्मी घाबरत होती तर तिला थोडीशी बसायला मी मदत केली आणि त्याच्यानंतर फायनली मी घरी गेलो आणि नेहमीप्रमाणे आपले जे रिच्युअल्स आहेत ते पूर्ण करून घेतले. गाडी पूजण्याचे हळदी कुंकू वगैरे लागला, मस्त स्वस्तिक वगैरे काढला, गाडीला हार घातला, नारळसुद्धा वाढवला पुढे आणि चाकाखाली लिंब ठेवली दोन्ही पण. आणि 5 बायका बोलून आम्ही जे आहे गाडी पूजन करून घेतली, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. आणि जे काही मिठाई आम्ही आणली होती ती सर्वांना वाटून दिली. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की पप्पा कुठे दिसत नाही आहेत,
तर पप्पांची एक 3 दिवसापूर्वीच अँजिओग्राफी झाली होती. त्यांना डिस्चार्ज दिला होता, बट उन्हामध्ये त्यांना बाहेर निघायचं नाही असं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होते डॉक्टरचे. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गेलो नाही, खाली देखील त्यांना घेऊन आलो नाही. ते इथे प्रणवने नारळसुद्धा वाढवून घेतला. सगळं काही झालं आणि गाडी तो सावलीमध्ये लावत होता. आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट डिनरला. रात्री आम्ही डिनरला निघालो होतो आणि व्हिडिओची सुरुवातच पप्पांच्या दर्शनाने केलेली आहे आपण. ॲक्च्युली जसं सांगितलं होतं मी दुपारी की पप्पांच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला कुठे ट्रॅव्हल करायला जमत नव्हतं. सो आम्ही चेंबूरमध्येच गेलो आणि हे जे रेस्टॉरंट आहे जायका, हे आमच्या सगळ्यांचंच फेवरेट रेस्टॉरंट आहे. पण या रेस्टॉरंटचा एक ड्रॉबॅक आहे की तुम्ही इथे कितीही अगोदर गेलात तरी वेटिंग खूप प्रमाणामध्ये असते आणि तसंच झालं. खूप रश होती त्या दिवशी, त्यामुळे आम्हाला ही कॉर्नरची सीट भेटली तर आम्ही ॲडजस्ट झालो. आणि पप्पा बघा हाय करतात सगळ्यांना. आणि हा आहे बर्थडे बॉय आणि मम्मी आणि नितीन आणि मी सगळ्यांचं शूट करत होते. आणि ही आहे मी. माझा चेहरा थोडासा तुम्हाला सुजल्यासारखा वाटेल बिकॉज 2 दिवसानंतर माझ्या दाताचं ऑपरेशन होणार होतं. तर हा होता प्रणवचा बर्थडे केक जो की नितीन घेऊन आला होता. कोणता फ्लेवर होता माहिती ना, आय गेस चॉकलेटच होता. इथे आम्ही सेलिब्रेशन सुरू केलं त्याचं. त्याने केक कट केला आणि त्याच्यानंतर बारी बारी सगळ्यांना केक चारत होता. पहिलं मम्मीची टर्न आली, त्याच्यानंतर पप्पांची टर्न आली आणि त्याच्यानंतर नितीन समोर बसला होता तर नितीनलासुद्धा त्याने केक भरवला. आणि आता तुम्ही बघाच, जेव्हा माझी बारी येईल तेव्हा त्याला माहिती असूनसुद्धा त्याने मला मुद्दामून एवढा मोठा घास भरवला आणि मला आज करता येत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं तर नितीन इथे सूप पित होता. तो इन्व्हाइट करतोय तुम्हाला सूप पिण्यासाठी. स्टार्टर संपवताच तोपर्यंत आला आमचा मेन कोर्स. आणि मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन मोगलाई आणि प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे नान रोटीज वगैरे ऑर्डर केल्या होत्या. तर या हॉटेलचं जे आहे बटर चिकन आणि चिकन मोगलाई जी आहे तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा गेला तेव्हा. खूप छान टेस्ट आहे इथल्या हॉटेलची. मला तर मी एवढे फॅन्सी रेस्टॉरंट ट्राय केलेत पण मला या जायकाचाच टेस्ट खूप आवडते आणि नेहमीप्रमाणे इथे मी थोडंसं टेस्ट करून बघते आणि तुम्हाला फीडबॅकसुद्धा देते. मला खाता तर काही येत नव्हतं पण मी थोडं ट्राय करत होते खाण्याचं. तर नेहमीप्रमाणे इथलं जसं सांगितलं तसं जेवण खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर एक टूर करायचं मी ठरवलं, बट खूप गर्दी होती त्यामुळे मी जास्त काही कॅप्चर नाही करू शकले कारण लोकांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते. तर आम्ही इथे हात धुतला आणि निघालो परत घरी. सो असं त्याचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ एंडिंगला मी काही फोटोज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि तुमचे जे काही व्ह्यूज असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.